नमस्कार. आज आपल्याशी एका महत्त्वाच्या विषयावरती संवाद साधण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी 10वीच्या परीक्षेचे निकाल लागलेले आहेत, 12वीच्या परीक्षेचे निकाल लागलेत आणि आता CETच्या परीक्षांचे निकाल लागणार आहेत. JEEची मेन्स त्यानंतर ॲडव्हान्स परीक्षासुद्धा झालेली आहे आणि JEE मेन्समध्ये पण काही अनेक विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळालेलं आहे. आणि ह्या पार्श्वभूमीवरती एक महाराष्ट्र शासनाचा एक निर्णय आला की ज्यांनी PCMची PCBची जी CET दिली असेल ते BCA BBA यासारख्या कोर्सेसला सुद्धा अप्लाय करू शकणार आहेत. तर मग हे सगळं बघत असताना माझ्या डोळ्यासमोर एक चित्र उभा राहत होतं आणि मला काही अनेक पालक भेटत होते. काल पालक भेटायला आले, अत्यंत वेल एज्युकेटेड पालक होते आणि त्यांच्या मुलीला BBAमध्ये करिअर करायचं होतं आणि त्यांची इच्छा होती, परंतु त्यांचे जे सहयोगी होते, बाकीचे पालक होते आणि ह्या सगळ्यांनी त्यांना सांगितलं की आता कम्प्युटरमध्ये मागणी जास्त आहे, तर तुम्ही AI ML याच्यासारखे कोर्सेस का करत नाही, तुम्ही का BBA करायला लागलाय. मग त्यानंतर त्यांच्या प्रश्नाचं निराकरण करत असताना मला एक गोष्ट लक्षात आली आणि त्यापूर्वीच्या काही पालकांचे सुद्धा प्रश्न सोडवत असताना माझ्या मनात मला एक गोष्ट लक्षात आली की हा प्रश्न सगळ्याच पालकांचा. म्हणजे माझ्याकडे दुसरे एक पालक होते, ते एका मोठ्या कॉलेजचे डायरेक्टर सुद्धा होते. त्यांना सुद्धा हा प्रश्न भेडसावत होता आणि हा प्रश्न इतका गंभीर होता की त्यावेळेला मला लक्षात आलं की आता ह्या प्रश्नावरती आपण बोललं पाहिजे. कारण एक प्राध्यापक असणारे पालक, एक डायरेक्टर असणारे पालक यांचे सुद्धा हे प्रश्न आहेत. तर एक गोष्ट महत्त्वाची मला एक इथे नमूद करायची आहे की कोणत्या गोष्टीला स्कोप आहे, कोणत्या गोष्टीला डिमांड आहे. तर प्रत्येक क्षेत्रातल्या पहिल्या 10% लोकांना डिमांड आहे. आता तुम्ही काय म्हणाल की कंपनीमध्ये HR ह्यांच्या जॉबची अवेलेबिलिटी कशी आहे. तर रिसेंटली मी आज एका मित्राशी बोलत होतो आणि त्याने सांगितले की माझ्या कंपनीचे जे HR आहेत तर ते CHRO म्हणून एका कंपनीमध्ये गेले आणि त्यांना 55 लाखाचं पॅकेज होतं, ते आता 85 लाखाचं पॅकेज झालं. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की तिथं सुद्धा की काय ताकदीची पॅकेजेस मिळू शकतात. दुसरी एक गोष्ट मला आपल्याशी बोलायची अशी होती की प्रत्येक क्षेत्रातले पहिल्या 10 ते 20% लोकांना नेहमीच डिमांड राहिलेला आहे. 20% मध्ये जे राहतात त्यांना नेहमीच मागणी असते. दुसरी एक गोष्ट अशी की आपल्या मुलाचा पिंड काय आहे, मुलाचा स्वभाव काय आहे, मुलाची आवड काय आहे, मुलाच्या क्षमता काय आहेत, मुलाच्या किंवा मुलीच्या, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण मी ज्या पालकांशी बोललो त्यांनी त्यांच्या मुलांच्या क्षमता, त्यांची आवड हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला नव्हता. तर आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची असणार आहे की आपण आपल्या मुलांचा स्वभाव आपण जाणून घेतला पाहिजे की बाबा मुलं कशा पद्धती, कोणत्या स्वभावाचे आहेत, त्यांची आवड काय आहे आणि त्यांना कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर अपेक्षित आहे. तर ह्या गोष्टींची जाणीव आपल्याला असणं हे तितकं महत्त्वाचं असणार आहे. आता राहिली गोष्ट की मार्केटची परिस्थिती. तर मार्केटमध्ये आज AI ML AI DS म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, त्यानंतर डेटा सायन्स, IoT हे प्रचंड प्रमाणात ह्याचे ट्रेड्स निर्माण झालेले आहेत. एकेका कॉलेजला कम्प्युटर या स्ट्रीममध्ये जवळपास 1,500-2,000 विद्यार्थी शिकत आहेत. तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की यायचा जरी हा काळ असेल तरी सुद्धा बाकीच्या जे करिअर ऑप्शन्स आहेत ते पूर्ण त्याची डिमांड नसणार आहे असं होणार नाही. आजपर्यंत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मी एका सिव्हिल मोठ्या बिल्डरशी बोलत होतो. त्यावेळेला त्या सिव्हिल इंजिनियरने मला एक गोष्ट चांगली सांगितली. त्या बिल्डरने सांगितले की माझ्याकडे काम करण्यासाठी एक उत्तम प्रकारचा साईट इंजिनियर मला मिळत नाही, साईटवरती काम करणारा इंजिनियर मिळत नाही. म्हणजे तिथे इतकी मागणी आहे. ते म्हणजे की आम्ही अक्षरशः अनेक सुपरवायझरना ट्रेन करतो आणि साईटवरती उभं करतो आणि त्यांना शिकवतो. तर साईटवरती काम करणारी मुलं मिळत नाही आहेत, चांगले स्ट्रक्चरल इंजिनियर मिळत नाही सिव्हिलच्या बाबतीत बोलायचं झालं तर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा डिमांड आहे, त्याला नाकारता येत नाही. ते कोर फील्ड आहे, ते कोर आहे, तर त्याचं डिमांड कधी नाकारता येत नाही. मेकॅनिकल इंजिनिअरच्या बाबतीत मला सांगायचं म्हटलं तर तुम्हाला सांगायचं तर अशा अनेक गोष्टी आहेत की मास्टर कॅम्प, डेल कॅम्प शिकून CNC VMC प्रोग्रॅमिंग करणारे आज प्रचंड मागणी आहे त्यांची. तर इंजिनिअरिंग झालं आहे, मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि त्यामध्ये काम करतोय तर त्याला सुद्धा प्रचंड मागणी मार्केटमध्ये आहे. अगदी सांगायचं म्हटलं तर डिप्लोमा होऊन तो CAD कॅम्प शिकलेला आणि त्याचबरोबर CNC VMC ऑपरेटिंग येणारा, प्रोग्रॅमिंग येणारा, ह्या व्यक्तींना सुद्धा प्रचंड मागणी आहे. म्हणजे फक्त कम्प्युटरला मागणी आहे ही गोष्ट प्रचंड प्रमाणात चुकीची आहे, हे मला इथे सांगायचं आहे. तर त्याच प्रकारे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स असतात तर त्याच्यामध्ये वायर हार्नेसचे काही कोर्सेस करून
मुलांनी चांगले मोठे पॅकेजेस घेतलेली मुलं सुद्धा मला भेटत आहेत. तर आणि त्याच्याच बरोबर ह्या 3 क्षेत्रातली मी सांगितली परिस्थिती आणि त्याच्याबरोबर आता जे तुम्हाला कम्प्युटरचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पुण्यातल्या एका नामांकित संस्थेमध्ये गेलेलो होतो. तिथे जवळपास 10,000 विद्यार्थी शिकत आहेत. म्हणजे ग्रॅज्युएशन झालंय त्यानंतर कोर्स करतायत ITsचे आणि त्यांना जॉब मिळत नाहीये. काही विद्यार्थी असे होते की ज्यांनी आहे हा जॉब सोडलाय आणि नवीन चांगला जॉब मिळवण्यासाठी तिथं कोर्स करायला आले तर त्यांना जॉब मिळालेला नाही. असे असंख्य विद्यार्थी बघायला मिळाले. त्यामुळं फक्त AI ML AIDS हेच करिअर आहे असं पूर्णपणे चुकीचं आहे. मार्केटमध्ये किंवा सहयोगी पालक शिक्षक यांच्यामध्ये जो गोंधळाचं वातावरण आहे यांच्यासाठी मी नक्की सांगेन की प्रत्येक क्षेत्रातल्या पहिल्या 20% लोकांना नेहमीच मागणे. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे ग्रॅज्युएशन करणार आहे त्या ग्रॅज्युएशनवरती नोकरी मिळण्याचे चान्सेस फार फार कमी झालेले आहेत. त्यामुळं ग्रॅज्युएशन करून नोकरी मिळेल आणि ती उत्तमच नोकरी असेल असं नाही, तर त्यानंतर तुम्हाला काही स्किल्स अडॉप्ट करायला लागणार आहेत, स्वतःला अपग्रेड करायला लागणार आहे. भूषण केळकर सरांचं एक छान सुंदर असं वाक्य मला आठवते त्यांच्या व्याख्यानातलं की आता जे ज्ञान घेतलं जाते 2026 सालामध्ये ते 2030 साली व्हॅलिड असेल असं नाही. म्हणजे 2030 सालापर्यंत फास्टली चेंज होत आहेत. तर अशा वेळेला जे विद्यार्थी नवीन नवीन गोष्टी शिकत राहतील, अपग्रेड होत राहतील, नवीन स्किल्स अडॉप्ट करत राहतील त्यांचा भविष्यकाळ हा सुवर्णकाळ असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अजिबात चिंता करण्याची गरज नाही, पालकांनीही चिंता करण्याची गरज नाही. आपल्या मुलाला कौशल्य आधारित शिक्षण स्किल बेस्ड एज्युकेशन जर असेल तर आपला मुलगा आपली मुलगी या कॉम्पिटिशनमध्ये नक्की तरून जाईल आणि हा आत्मविश्वास मला वाटतो. त्यामुळं पालकांनी अजिबात गोंधळ करू नका. आज अनेक पालकांशी बोलत असताना हा विषय जाणवला आणि विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पालक आपल्यासाठी जो संघर्ष करतायत त्या संघर्षाची जाणीव ठेवली पाहिजे. त्यांनी एका तळमळीनं कष्टानं आपला अभ्यासक्रम पूर्ण केला पाहिजे, नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत, आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास केला पाहिजे आणि तरच आपण या स्पर्धेमध्ये टिकून शकू. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याची जाणीव ठेवा की अपग्रेड होणं, स्वतःला येणाऱ्या तंत्रज्ञानानुसार बदलणं ही काळाची गरज असणार आहे. तर हे जर केलं तर अजिबात कन्फ्यूज व्हायची गरज नाही. सर्व कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर करा, फक्त हे काही मूलभूत गोष्टी लक्षात घ्याव्यात. पालकांनी सुद्धा या गोष्टी खूप लक्षात घ्याव्यात, यासाठी हा व्हिडिओ बनवला. तर धन्यवाद. अजिबात कन्फ्यूज होऊ नका, घेतलेल्या निर्णयावरती ठाम राहा आणि आपल्या करिअरची निवड करा. बेस्ट लक.